jungle. सांगली मनपाचा दिव्यांग कल्याणासाठी 57 लाखाचा निधी सुपूर्त 1912 लाभार्थ्यांना उदरनिर्वाह भत्त्याचे वाटप. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील 5% दिव्यांग कल्याण निधीतून मात्र 1912 दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी 3,000 रुपये प्रमाणे एकूण 57,36,000 रुपयाच्या उदरनिर्वाह भत्त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप आज सोमवारी उत्साहात संपन्न झाले. महानगरपालिका मुख्यालय येथे आयोजित या सोहळ्यास आमदार श्री सुधीरदादा गाडगे, आमदार श्री इद्रिस नाईकवाडी, महापौर श्री धीरज सूर्यवंशी, उपमहापौर श्री गजानन मगदूम, स्थायी समिती सभापती श्री अतुल माने, सभागृह नेते श्री संदीप आवटी, विरोधी पक्ष नेते मंगेश चव्हाण, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती बानू जमादार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त श्री राहुल रोकडे, उपायुक्त सौ अश्विनी पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी श्री बाबासाहेब माई व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दिव्यांग सक्षमीकरण अभियानात प्रगती अहवाल. महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात दिव्यांगांच्या कल्याणासाठी उचललेली महत्त्वपूर्ण पावले आहेत. दिव्यांगांचा सन्मान हीच आमची प्राथमिकता. प्रशासन. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी महानगरपालिकेच्या दिव्यांग सक्षमीकरण आराखड्याचे DEP कौतुक केले. आयुक्त श्री सत्यम गांधी भापरसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाह देण्यास मदत होत आहे. केवळ आर्थिक मदत न देता दिव्यांगांना कौशल्य विकास आणि डिजिटल सेवाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.